चला अजयला इथे मात्र आमंत्रित केले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पहिलं षटक बंदिस्त असं मैदान असलेले षटक सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं आणि कदाचित फलंदाजांना फायदेशीर ठरणारे षटक मैदानाच्या आतमध्ये अजयच्या खांद्यावर हातामध्ये जिम्मेदारी सोपवत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अजय तयार. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस दिशा दर्शवणारा फटका आपण पाहत आहे. दोन क्षेत्ररक्षकांना छेदून आणि भेदून एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं चेंडू निघून सल्लाही दंदन करत सरळ सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय दमदार चौकार. 4. ठोकलाय इथे मात्र चौकार. चांगली सुरुवात झाली आहे. सुरुवात दमदार तर शेवट दमदार. कदाचित शेवट तर येणं अजून बाकी आहे, पण सुरुवात मात्र दमदार मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथून मात्र ज्ञानेश्वर उंच बुरा असा खेळाडू आणि स्वतःच्या ताकदीचा आणि उंचीचा फायदा घेत असताना आता मध्ये अटॅकिंग मूडमध्ये पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालाय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस अचूक टप्प्याचं सिलेक्शन आणि टप्पा घेतल्यानंतर घेतली गेली उंची इथून मात्र लाजवाब सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय चांगल्या टप्प्याचं सिलेक्शन. कुठल्या क्षणी कुठला टप्पा इथून मात्र हाताळावा आणि कशा पद्धतीने थांबा दर्शवला जाईल हा विचार सध्या तरी या चेंडूवर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अजय षटकात येईल. पुढचा बॉल आहे बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर वळण प्राप्त केले गेले चेंडू आणि खूप सारा बाहेर निघणारा चेंडू. अतिरिक्तच्या स्वरूपातली एक धाव जी आहे ती सध्या तरी इथून मात्र मिळते. फुकटची एक धाव, कुठलेही कष्ट न करता मिळणार धाव. प्युअर वाईट, परफेक्ट वाईट आणि अगदी आपण ॲक्शन रिप्लेलाही पाहिला 100% वाईट बॉल आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल चौका ठोकल्यानंतर थांबा दर्शवणारा हा चेंडू कदाचित पाहायला मिळाला असं, पण पंच आमच्याकडे वळाले आणि इशारा दर्शवला गेला पुन्हा एकदा. लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडू आता मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात. थांबा दर्शवण्याच्या नादामध्ये कदाचित टप्प्यावरचं आणि वेगावरचं नियंत्रण इथून मात्र विसरलाय की काय अजय. सुरुवात चांगली होती. अगदी चौकार आल्यानंतर थांबा दर्शवला गेला होता. डॉटबॉलचा इशारा आपण इथून मात्र पाहिला होता, पण त्याच्यानंतर थोडीशी लाईन बिघडली गेली आणि गोलंदाजीवरचा प्रभाव थोडासा कमी होताना पाहायला मिळाला. अगदी लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू आता मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल झाला नाही, थोडीशी उंची धारण केली गेली आणि एक टप्प्यानंतर थोडंसं ग्रासफूट लेवलला हा चेंडू सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. निर्धाव फिकी डॉट बॉल. चेंडू संपतात 3 धावसंख्या. बिनबाद 6 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होता. जणू सापळा रचला होता. अगदी 40+ खेळाडू तिथे मात्र कदाचित तैनात केले गेलेत आणि अनुभव संपूर्ण खेळाडू. थोडीशी चूक जरूर घडते, चुकी माणसाकडून होत असते आणि ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. गोलंदाज इथून मात्र चेंडू डिलिव्हर करत असताना थोडीशी दिशा दर्शवण्याच्या नादामध्ये उंची कमी पाहायला मिळेल आणि फटका फसता राहिलाय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वरला. पुढचा बॉल यावेळेस सभेमध्ये चेंडू खूप वेळ हवेमध्ये झेलला संधी इथून मात्र निर्माण झाली होती, पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक नव्हता. नोमॅन्स झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि फेकी केली गेली. तोपर्यंत मिळालेल्या वेळामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 आणि धावसंख्या आता मात्र 7 या अंकावर. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही राहतोय बाकी, अजूनही राहतोय शेष. चांगली सुरुवात आहे. अगदी थेंबे थेंबे तळेसाचे या पद्धतीने खेळ चौकार आल्यानंतरचा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 7. चला लास्ट टू गो. अंतिम एक चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही बाकी राहतोय. विकास लांडला गेलाय. धावसंख्येचा विकास करण्याकरिता कदाचित विकासवर जिम्मेदारी आता मात्र सोपवली गेली आहे. टीम हो मानिवली संघाकडून पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडून चुकी घडते. एकदा चूक झाली तर आपण जरूर समजू शकतो, पण त्यानंतर तीच चूक होत असेल तर मग स्वतःमध्ये बदलाव घडवणं कुठेतरी मात्र गरजेचं राहील. षटक संपलाय क्रमांक 1 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 8.
चला टीम मीटिंग नको आहे. आम्ही विनंती करतोय परफेक्टली आपण 5 मिनिटं इथून मात्र घेतली गेलेत. एक षटक काढण्याकरिता 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या आणि 25 मिनिटामध्ये तुम्हाला हे 5 षटक संपवावे लागतील. पण त्याच्यामधले जे पहिले 4 षटक आहेत ते 20 मिनिटामध्ये कंपल्सरी संपवणं तुम्हाला बंधनकारक राहील. अन्यथा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केलं जाईल. या गोष्टीची आपण कृपया करून इथून मात्र नोंद घ्यायची. षटक क्रमांक पहिल्या संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आणि या स्थिरावत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला टीम भुवन वेळ आपण अधिकचा खर्च करताय. आम्ही आधी म्हटलं की 5 मिनिटं आपण घेतली गेल्यात. जेमे तेमे काठावर 5 झालात आपण असं म्हणायला इथून हरकत नाही आहे. त्यामुळं वेळेच्या बाबतीत कृपया करून आपण सहकार्य करा. स्टॉपवॉच इथून मात्र स्टार्ट आहे. त्यामुळं आम्ही विनंती करतोय की प्लीज थोडंसं वेळेच्या बाबतीत आपण इथून मात्र सहकार्य करा. चला 6 मिनिटं इथून मात्र संपलेली आहेत आपली. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 4 षटक संपवणं हे बंधनकारक राहील. द्वितीय षटक आणि या द्वितीय षटक हाताळण्याकरिता रोहित भट सिमेंदा टीम भुवन संघाकडून सध्या ते आपण पाहत आहे. यस भुवनला आपण पाहत आहे. लगानवाला भुवन नाही तर मुरबाडकरांचं भुवन. जे गाव आहे मुरबाड गाव मुरबाड तालुक्यातील आणि तो हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाज ट्रॅकवर आता मात्र भुवन संघाकडून रोहितला आपण पाहताय. गोलंदाज यार हो पहिलाच बॉल होता. स्ट्रॉंगली अपील सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पंचामच्या स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतात आणि कदाचित आवाज असता किंवा मग बॅटला स्पर्श झाला असता तर पंचांचं त्या पद्धतीचं कॉलिंग जरूर इथून मात्र पोहोचलं असतं. कॉलिंग झालं असतं पंचांमध्ये आमच्या स्क्वेअर लेगचे पंच आणि मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि जो काही डिसिजन असेल तो सध्या तरी इथून मात्र पोहोचवला असता. निर्धाव फिकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रोहित तयार. षटकात येईल पुढचा बॉल. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पॉइंट रिजन मध्ये चेंडूला पाठवला गेलाय. दंदन करत जिसका था मुझे इंतजार मानिवली खऱ्यांचा ब्रँडेड चौकार 4. हे सचिन गुडे इथे उपस्थित झाले असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सचिन गुडे या चौकार आपल्याला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 12. ज्या धावसंख्येला रोख लावली होती ती धावसंख्या आता मध्ये चौकाराच्या बढतीनं पुढे सैसावत असताना फसवा चेंडू अगदी डोफे टेकण्याकरिता भाग पडले गेले या चेंडूना. फलंदाजाला चौका ठोकलाय आता तुला तारा नाही आणि दर्शवणारा हा चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 आणि धावसंख्या 2 या अंकावर धावफलक. चांगली सुरुवात आहे. अगदी जितके फलंदाज हमी ठरतात तितकेच गोलंदाजी हमी ठरताना पाहायला मिळतात. बॅलन्सिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. कलेक्शन में थोडीशी बिघाड असं म्हणायला हरकत नाही आणि मिळालेल्या वेळामध्ये एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. दत्त भगवंतांच्या नावानं अगदी आपण पाहताय ही स्पर्धा दत्त कृपा चषक 2026 नवापाडा. प्रथमतः मुरबाडमध्ये समालोचनासाठी आम्ही जर कुठे पोहोचलो असू तर या स्पर्धेला उमेश गुडे ज्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं गेलं होतं आणि तदनंतर मिळालेलं मुरबाडकरांचं प्रेम आम्ही सातत्यानं कायम लक्षात ठेवतो आणि येस यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. थांबा दर्शवणारा हा चेंडू इथून मात्र आपण सध्या तरी पाहताय. चेंडू संपुष्टात येतं 5 आणि धावसंख्या आता मात्र 13. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव तदनंतर चौकार निर्धाव सिंगल आणि आता मात्र निर्धाव. चेंडू संपुष्टात येतं 5 अंतिम. एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. थोड्या प्रमाणात का होईना पण स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पुढचा बॉल यावेळेस बनवला गेलाय. फटका उडवला गेलाय. खणून काढला गेलाय. यावेळेस चेंडूला फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वरला परतावा लागेल झेलवाच्या स्वरूपात. आता मात्र तंबूच्या आश्रयाला. षटक समता क्रमांक 2 आणि 2 षटकांची समाप्ती आधार धावसंख्या 13.
हॅलो. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना अगदी 5 षटकांचा आपण 17 एकंदरीत जर का बघितलं गेलं तर थोडासा गोलंदाजाला जितकं पूरक असतं तितकंच फलंदाजाला असं काही चेंडू मिळत असतात. धावा बनवण्याची एक धावा बनवण्याकरिता एक वेगळी संधी जरूर त्यांच्याकरिताही उपलब्ध होत असते. आल्या आल्या विकासनं इथे मात्र ठोकलाय इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. मैदानाच्या आतमध्ये धाडले गेलाय. सुरुवातीला आलेला गडी ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर कदाचित ठोकला गेलेला बदला पुरा करणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान रिझनला तिथे मात्र थोडीशी गडबड आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान रिझन नाहीये त्याच्या थोडंसं बाजूला इथे मात्र गडबड पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे मिळणारा पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार 4 धावा. दमदार सुरुवात 2 षटकांमध्ये करत होता पण आता मात्र कदाचित मानिवलीकरांचा आपण जय मल्हार मानिवलीकरांचा आपण जर का विचार केला तर येस आता मध्ये अटॅकिंग मोडमध्ये पुढचाही बॉल पाठची कडा होती. अतिरिक्त उंची धारण केली गेली होती. बाल बाल बच गए असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी एकंदरीत आपण विचार केला गेला तर थोडीशी वरची कडा वाटशी इथून मात्र घेतली गेली होती आणि त्याच्यानंतर केले गेलेलं क्षेत्ररक्षण लाजवाब होतं. पण इथून मात्र पंचांचा इशारा पोहोचवला. अतिरिक्त उंची धारण केली गेली आहे. इट्स अ नो बॉल. एकदा मिळाली एकेरी धावेने धावसंख्या आता मध्ये 24. येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा जरूर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट करण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यार स्विच करण्याचा प्रयास होता. दांडी दांडी भले ही गुल झाली असली तरी उघडा डोळे पहा नीट ही आहे फ्री हिट. पुन्हा एकदा विकासला जीवनदान मिळालं. आधीचा चेंडू बघितला तर नो बॉल आणि आता मात्र फ्री हिट. चेंडू संपुष्टात येत आहे. 3 धावसंख्या 1/24. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज रोहित सज्ज होतो षटकातील पुढचा चेंडू घेऊन वळण प्राप्त केले गेलं. पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा दर्शवतील. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्तच्या स्वरूपातली पुन्हा एकदा एक धाव. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. ताकद पाहिजे तेवढी पाहायला मिळाली नाहीये यावेळेस या चेंडूवर. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मिळालेलं बॅकअप कारण लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकांना दिलेलं बॅकअप त्या वेळेला किती महत्त्वाचं असतं प्रत्येकाला ठाऊक आहे. एकदा इथून मात्र पळून पूर्ण होताना सध्या तरी पाहायला मिळाली. क्षमस्व 2 धावा खरं तर पाहायला मिळतात आणि 2 धावेच्या पडतीनं धावसंख्या 1/27. संत गतीनं असं वाटतं की एकंदरीत आपण बघितलं तर माळशेज घाटाला जाणारा जो रस्ता आहे तिथेच ही स्पर्धा चालू आहे आणि माळशेज घाटामध्ये धावसंख्या प्रवास करते की काय. थोडंसं संत गतीनं प्रवास मैदानाच्या आतमध्ये जारी केला गेलाय. पुढचा बॉल डान्स करत जणू चेंडू निघालाय. सिंगल तर इथून मात्र मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये धाव पूर्ण करण्याची कोशिश प्रयत्न सध्या तरी आपण पाहत आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील आणि षटक या षटक समाप्तीच्या उंबरठ्यावर येऊन राहताना आपल्याला पाहायला मिळतं कारण चेंडू संपतात. धावसंख्या 1/29. 1/29 अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल उडवला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय ट्रॅव्हल आणि निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र दमदार चौकार 4.
जय बजरंग मोगर आणि आंबेटेंबे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये येऊन उपस्थित राहायचं आणि रिपोर्टिंग करायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेच इथून मात्र टॉस करणार आहोत. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. चला टीम जय बजरंग मोगर संघ आणि आंबेटेंबे संघ आम्ही आपणास विनंती करतोय की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपला आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर, कारण एकंदरीत आपण विचार केला गेला तर 30 चेंडूंचा हे सत्र आणि त्याच्यामधील 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 33 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना रुको जरा सब्र करो. अजूनही 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे येणारे चेंडू इथून मात्र जरूर दर्शवतील, कारण येणारे जे 12 चेंडू आहेत ते मॅचचं भवितव्य दर्शवणारे चेंडू आहेत. निर्णायक षटक 20-20 असताना 19वे षटक आणि 50-50 असताना 49वे षटक ज्या पद्धतीनं महत्त्वाचं आहे, तसंच 5 षटकांचं सत्र असताना 4थं षटक तितकंच महत्त्वाचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि 14 षटक हाताळण्याकरिता रोहितला पुनश्च एकदा कंटिन्यू केले गेलं, कारण दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला गेला तर एक गडी बाद करत फक्त आणि फक्त 5 धावा ज्या रोहितच्या मार्फत खर्च केल्या गेल्या होत्या त्यालाच निर्णायक षटक हाताळण्याकरिता, कारण या षटकामध्ये जितका दबाव निर्माण केला जाईल तो कुठेतरी अंतिम क्षणी अंतिम डेट ओव्हरमध्ये अर्थातच फायदेशीर ठरू शकतो गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कदाचित त्या अनुषंगाने आता मात्र रोहितवरील जिम्मेदारी मैदानाच्या आतमध्ये सोपवली गेली आहे. धावासंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 34 आणि वैयक्तिक 12 चेंडू 24 धावासंख्येवर विकास मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ताकद होती फटक्यामध्ये, तितकीच चांगली टेक्निक यूजसुद्धा केली गेली होती. खूप साऱ्या कमी प्रमाणात हे फटके जे आहेत ते या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कमी पाहायला मिळतात, कारण आपण एकंदरीत जर का बघितलं मिड ऑफ द कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंटपर्यंत हे फटकेत क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेले फटकेत, जे की खूप कमी प्रमाणात सध्या तरी क्रिकेट विश्वचषकामध्ये आपण पाहताय. आणि त्यामधील एक फटका आता मात्र विकासच्या बॅटमधून आपण पाहिला आहे. 2 धावा मिळतील धावफलक, 2 धावेच्या बढतीने 36 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार षटकातील पुढचा बॉल ताकदीचा वापर केला गेला होता या फटक्यामध्ये. एक धाव इथून मात्र मिळत्या चेंडूला उचलल्या गेल्या, फेकी केली गेली, धाव पूर्ण करण्याची संधी इथून मात्र होती, पण ती कुठेतरी यशस्वी ठरत असताना एक धाव तर घेतली गेली होती. गती वेगानंच घेतली पाहिजे, तरच कुठेतरी दुसरी धाव पूर्ण होते. आणि त्याची काही प्रमाणात कमतरता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगला स्ट्रोक होता, सिंगल तर मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या पडतीने 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 या अंकावर धावफलक. सिंगल डबल क्रिकेटचं बेसिक, क्रिकेटचा पाया आणि क्रिकेटची लाईफलाईन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या सिंगल डबलचा वापर इथून मात्र सर्रास होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचा फायदा घेऊन कुठेतरी मात्र धावसंख्येचा डोंगर आहे त्यांची उंची वाढवण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार मानिवली संघ करताना पाहायला मिळतोय. इलेक्ट्रिक बाईकसुद्धा आपण सध्या तरी पाहताय मॅन ऑफ दी सिरीजकरिता. अगदी भव्य दिव्य स्वरूप आहे या स्पर्धेचं. आणि मॅन ऑफ दी सिरीजकरिता एक गोड आठवण म्हणून कदाचित बाईक, आणि प्रत्येकाचं स्वप्न असं बक्षीस स्वरूपात एक बाईक मिळावी आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आता मात्र आमची नवापाडा संपूर्ण नवापाडा संघ आणि साई किरण 11 व शिवस्वराज 11 जो संघ आहे तो सध्या तरी इथून मात्र पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता. स्ट्रोक चांगला होता, हलका स्ट्रोक आपण सध्या तरी इथून मात्र पाहिला. धावा मिळतील फक्त आणि फक्त एक धावसंख्येशिवाय काही इथून मात्र मिळणार नाही. आणि एकेरी धावसंख्या 40. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता जो की
आणि सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक समाप्तीचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत आणि षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 40. कदाचित 10-10च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात की काय या पद्धतीचं चित्र सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. जय बजरंग मोगर आणि आंबेटेंबे दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय. आंबेटेंबे संघाचे कर्णधार आमच्या समोर तिथे मात्र जॉईन होत आहेत आणि जय बजरंग मोगर संघाचे कर्णधार जॉईन होत आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार इथे पोहोचलेत. नेक्स्ट ओव्हरनंतर आपण टॉस करूयात. पंच एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 20 मिनिटांचा अवधी आपण दिला गेला होता. टोटल इथून मात्र 21 मिनिटं आणि त्यापेक्षाही जास्ती म्हणजे इथून मात्र घेतली गेलेत. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू इथून मात्र कमी करायचा आहे आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आणायचं आहे. यस पहिल्या जे आपण जर का दुसरं तिसरं आणि चौथं षटक जर बघितलं तर प्रॉपर होतं. पण पहिल्या षटकामध्ये जेव्हा षटक संपल्यानंतर 1 मिनिट जास्ती घेतला गेला होता तो कुठेतरी आता मात्र कुठेतरी तो मात्र महागात ठरताना आता मात्र पाहायला मिळतोय. तो टाइमपास केला नसता तर कदाचित एक खेळाडू आपला इतक्याला इथून मात्र बाउंड्रीच्या नजदीक पाहायला मिळाला असता. हो तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे ज्या खेळाडूला खरं तर बाउंड्री लाईनवरून कमी केलं गेलं आणि 38 सर्कलच्या आतमध्ये आणलं गेलं तोच कुठेतरी मात्र आता फायदा करून देताना सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल घेतली गेली 41 अंकावर धावफलक. पुढचा बॉल मिस केला गेला. फटका मनासारखा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता जो की अनसक्सेसफुल ठरला. त्या खेळाडूची पाहणी करा. येस ओके का खेळाडू. येस ओके खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि ग्रामीण भागातील खेळाडू छोट्या मोठ्या दुखापतींना घाबरणारे नाही आहेत. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 41. गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा जज केले गेलं परफेक्टली. या चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. वेगानं चेंडू निघाला होता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फेकी सुद्धा प्रॉपर आहे. कदाचित क्षेत्ररक्षणाची वेगळी प्रॅक्टिस भुवन संघ इथून मात्र करत असावा. गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल गॅपमधून चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावासंख्येचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना कदाचित केली गेलेली चुकीची फेकी ही दुसरी धाव इथून मात्र मिळवून देताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 44. अंतिम दिवस अंतिम रात्र या स्पर्धेची आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. अगदी एकंदरीत विचार केला गेला तर 5 दिवस ही स्पर्धा 5 रात्री ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. अथक परिश्रम अथक मेहनत संपूर्ण नवापाड्याचे ग्रामस्थ असतील साई किरण 11 असतील किंवा शिवस्वराज्य 11 असतील ज्यांची मेहनत आपण पाहताय. आणि इथून मात्र षटक 5वं आपण प्रगतीपत्र इथला अपडेट द्या ना आधी मैदानातला देऊ द्या ना आपण पाहताय. आणि सिंगल इथून मात्र मिळते आणि दुसरी धाव घेत असताना गडी होतोय बाद परतावा लागेल तंबूच्या आष्ट्याला. आपण मॅचच्या दिशेनं अगदी 5 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 45 अंकावर. IPLचा सीझन चालू आहे आणि 45 हा आकडा आता मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये आणि कदाचित त्यामुळे सख्या मित्रांमध्ये कधी कधी या आकड्यामुळे वाद होताना पाहायला मिळतात. नक्कीच गुडे साहेबांच्या शुभ हस्ते इथं मात्र टॉस होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. एका बाजूने जय बजरंग मोहगर संघ आणि स्वर्गीय सचिनदादा प्रतिष्ठान आंबेडेंबे संघ या 2 संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि नाणेफेक विन होतो. इथे मात्र टीम मोहगर संघ आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केले गेले. यस फलंदाजीचा निर्णय मोहगर संघाने इथून मात्र स्वीकारला गेला आणि आंबेडेंबे संघाला आमंत्रित केले गेले गोलंदाजी करण्याकरिता. चला लास्ट वन अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी.
3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 45. 5 षटकांचा विचार करता 50 ही धावसंख्या फायटिंग स्कोर जरूर मानली जाऊ शकते. एखादा मोठा फटका आला तर कदाचित फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकला असता. फटक्यामध्ये ताकद नव्हती, सिंगल तर मिळाली. या डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतील. क्षेत्ररक्षकाकडून घडतीये सुग आणि दिली गेलेली पुनश्च एकदा जबरदस्त साथ. 2च धावा मिळतील. 2 धावांमध्ये समाधान मानतात आणि धावफलक 2 धाव्याच्या बढतीने 47 या अंकावर विजयाकरिता 48 या धावासंख्येचं आव्हान इथून मात्र समोर ठेवले गेले. बघूयात 48 धावासंख्येचं आव्हान पार होईल का ऐकण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. जॉईन होतील तुमच्या समवेत एस बिराडे सर, वेलकम. हे देखील पाहिजे. चला, बॉलची मागणी झालेली आहे. मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या. 47 धावा पहिल्या डावात बनल्या गेल्या. 48 धावा संख्येचा पाठलाग सुरू होतोय. मागचा सामना देखील लो स्कोरिंग होता, मात्र या सामन्यात फायटिंग टोटल बनवली. मात्र आता गोलंदाजीचा कस असेल. जयमल्लार मानेवली या टीमकडून गोलंदाजीसाठी रवी पवार दाखल होत आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. निर्णायक सामना दोनही टीमसाठी महत्त्वपूर्ण लढत. पहिल्या सामन्यात दमदार विजय प्रस्थापित केला टीम माही 11 आंबेलेनं. यापूर्वीच्या लढतीत यजमान संघाला परास्त करत ब्रायट ब्रदर्स आंबेगावनं द्वितीय फेरीचं तिकीट काबीज केलेलं आहे. तर आजच्या शेड्यूलनुसार आजच्या अंतिम रात्रीतील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना सध्या सुरू होतो. ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे. आघाडीसाठी सलामीवीर आपण बघत आहोत. भावेश आणि त्याची सोबत देत आहेत योगेश. मॅच इज ऑन. सामना सुरू होतो. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सला या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात ऑल द बेस्ट. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन भावेश विथ योगेश. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढू लागली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. टिन क्रिक या वाहिनीच्या वतीनं ऑनलाईन व्ह्यूवर जे आमच्या समेत आजच्या अंतिम रजनीत दत्तकृपा चषकाला पसंती दर्शवत आहेत, थेट प्रक्षेपणाद्वारे स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. निर्णायक दुसऱ्या डावाला सुरुवात. लेफ्टी बॅटर भावेशकडे स्ट्राईक आहे, तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत रवी पवार. अनुभवाचं भंडार आहे रवी पवारकडे. भरपूर साऱ्या वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी. मात्र समोर चॅलेंज तितकंच तगडं आहे टीम भुवनचं. मॅच इज ऑन.
पहिला बॉल फुलटॉस ऑन साईडला दिशा दिली, गॅप मोठा आहे, मिड विकेटला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण त्याच्या हातातून निसटलाय, बॉल निघालाय तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर मिसफील्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. येतोय चौकार. व्यक्तिगत खातं खुलं झालंय भावेश आणि त्या सोबतीनं टीम जनमान भुवन क्रिकेट संघाचा 4 धाव्यांना डाव सुरू होतोय. फील्ड पोझिशनमध्ये आता बदलाव करण्यात आलेले आहेत, थोडे चेंजेस करण्यात आलेले आहेत. लॉंगॉन पुढे सरकला आणि डीपमध्ये मिड विकेटला एक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. बॉल तयार, रवे शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, डाव्या स्टिकला सोडून चाललाय बॉल. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल, मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 48 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. यावेळेला समोर विशेप मध्ये मिड ऑफला बीट करत निघाल्या बॉल, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सुरू होता पण त्या हाताला झटका देत 440 ओव्हरचा झटका देत बॉल काढतोय लॉंग ऑफ सीमारेषा. येतोय तो भावेश यांच्या बॅटमधून, आणखीन एक बहरदार चौकार. बॉलच्या मेरिटवर खेळतायत भावेश यांची मात्र जबरदस्त सुरुवात. चौकाराने धावफलक 9 या आकड्यावर. यावेळेला समोर उडवलाय बॉल ऑन दी अप, लॉंगॉनचा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र बॉल त्याच्या आवाक्याबाहेर पडलेला आहे. जोपर्यंत बॅकअप येईल सेकंडसाठी चान्स दोन्ही बॅटरनं घेतलाय आणि आता दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. सो या 2 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. 48 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम भावेश, डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज सध्या तरी रवी पवारच्या विरोधात आक्रमक ठरलेला आहे. फील्ड पोझिशनमध्ये थोडे बदलाव आता होत आहेत. लॉंगॉनचा फिल्डर लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतो. बॉल तयार, रवी राऊंड विकेट. यावेळेला चांगला बॉल, अपील अपील आणि फलंदाज बाद. पंचांची स्वीकृती आली आहे, पंचांची मान्यता आणि त्या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय बॅटर भावेशला. फर्स्ट विकेट. आज बरोबर 6:45ला शेड्यूल स्टार्ट झालेला आहे. ग्रुप ई मधील 9 मॅचेस आणि तदनंतर एक क्वालिफायर, 2 सेमीफायनल, एक फायनल असं तब्बल 13 मॅचचं शेड्यूल आज आपल्याला कव्हर करायचं आहे. सो जितका जास्त वेळ आपला सेव्ह होईल ते देखील पाहणं गरजेचं असेल. रोहित भोईर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. उजव्या हाताचा आणखीन एक जबरदस्त पोटेन्शियल टॅलेंट असलेला प्लेअर सध्या बॅटिंग करता मार्गस होतोय. स्कोर सध्या 11, स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. चला मॅच थोडी स्लो झाली आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. टीम जयमल्लार मानिवली. अकरा धावा सध्या धावफलकावर, स्टील 2 टू गो. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, बॉल अवेत. फिल्डर उपस्थित झालेत मिडॉनला आणि झेल संपादित होतोय. ज्ञानेश्वर कडव होते, चांगलं जजमेंट. आणखीन एक विकेट, रोहित आल्या पावली माघारी. दुसरा धक्का दिलाय तो गोलंदाज रवीना. सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. नुकताच मंचावरती शुभागमन होतंय. या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं 4th क्रमांकाचं आर्थिक पारितोषिक आमच्या संयोजक समितीला सौजन्यकृत झालेलं आहे. गजानंद स्टील सरळगावचे सर्वेसर्वा
हिराराम माळी आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपल्या मंचावरती दाखल होत आहे. सर्वांचं स्वागत आहे. ऑन हॅट्रिक संधी आता बनली आहे ती फलंदाज भावेश, फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर गोलंदाज रवीला. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर, 11ला विकेट, 2 पडलेल्या आहेत. सगळं काही सुरळीत सुरू होतं. तितक्या छोटेखानी वापसीचा रस्ता या मॅचमध्ये पुन्हा एकदा दाखवला आहे तो टीम जय मल्हार मानिवलीला गोलंदाज रवीनं. अशोक नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. एक्सपिरियन्स कंटेनर ऑन हॅट्रिक रवी. बॅकफुटवर गेल्या, स्क्वेअर कटचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर इनफिल्ड मध्ये जबरदस्त झेल संपादित होतोय. अंतिम रजनीतील आणखीन एक विक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय. तो गोलंदाज रवी पवारनं कॅरी केले विकेट हॅट्रिक. 11ला सलगचा तिसरा फलंदाज माघारी. तू चल मैं आयाशी परिस्थिती. अशोक परत आहेत तंबूच्या दिशेला. आणखीन एका फलंदाजाचा होतोय खात्मा, फलंदाज बाद. मिळाली. आता सध्या अडचणीमध्ये सापडली आहे टीम. भुवन 11ला 3 विकेट बॅक टू बॅक गमावल्यात. दबाव आता बनलाय. नवीन बॅटर रोहित साबळे बॅटिंगसाठी दाखल होतोय. त्याची सोबत देतोय योगेश. तर गोलंदाजीसाठी MK अर्थातच मोहित कडव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 48 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या षटकात 11 धावा बनलेल्या आहेत, पण टॉप ऑर्डरचे 3 बॅटर या मॅचमध्ये गमावलेत. त्याच कारणासह सध्या टेन्शन वाढलंय, चिंता वाढली आहे ती टीम भुवनची. पार्टनरशिपची इथनं नितांत गरज आहे. आवश्यकता भागीदारीची. बॉल तयार मोहित. पहिलाच बॉल ड्राईव्ह केल्या कव्हर्समध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. बनली एक सिंगल. सेकंडसाठी चान्स नाही आहे. ॲक्युरेट थ्रो विकेट किपर रेंडला देण्यात आलेला आहे. सिंगल सहित योगेश यांचं व्यक्तिगत खातं खुले होते, तर सांघिक धावफलक मात्र मार्गस्थ होत आहे ते टीम भुवनचं. 12 धावा सध्या स्कोरबोर्डवर. ऑनस्क्रीन सध्या आपण बघत आहोत हा आमचा चमचमता ट्रॉफी हाऊस. प्रथम ते पंचम क्रमांकाचे आकर्षक करंडक या स्पर्धेची शोभा पहिल्या दिवसापासून वाढवत असताना त्यासोबत सामनावीर पुरस्कार, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी वैयक्तिक बक्षिसं. स्कोअरलेगला टर्न केल्या. बॉल बॅकवर्ड पॉईंटच्या फिल्डरने आवाज दिला स्कोअरलेगच्या फिल्डरला, बॉल तू अडवू शकतो. प्रयत्न त्याचा होता, मात्र बॉल न अखेरी रेस जिंकली. बॉल निघालाय स्कोअरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो तो चौकार. सहित सध्या स्कोर 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यापूर्वी त्याच बॅकवर्ड पॉईंटच्या फिल्डरनं सुंदर झेल पकडला होता. साहजिकच त्याच्या वतीनं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, पण प्रयत्न शॉर्ट बॅकवर्ड स्कोरलेगच्या फिल्डरचा फसलेला आहे. 4 धावे सहित स्कोर आपण बघत आहोत सध्या 16. हार्ड लेंथ टप्पा पडल्याबरोबर विथ द अँगल थोडी हरकत करत असताना निघालाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या दिशेने. एक्स्ट्रा पेस आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा बाउन्सनं सध्या बीट करत असताना रोहित साबलेला. गोलंदाज मोहितला आपण बघत आहोत. येस इट इज ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉल नव्हते. कमबॅक धावा सध्या स्थिर 16 ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल वेस्ट ऑफ बाईट. बीमरचा कॉल करण्यात आलेला आहे. बॉल मिडविकेटला ट्रॅव्हल होतो. एक सिंगल कंप्लीट. सेकंडसाठी चान्स रोहित साबलेनं घेतला आणि आता दुसरी धावही तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. सो नो +2. या मिळतात एकंदरीत अतिरिक्त 3 धावा आणि 3 धाबेनिशी सध्या टीमची टोटल धावफलकावरती सरकले पुढे 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. रिव्ह्यूची मागणी केली आहे ती बॉलिंग करणाऱ्या टीमने. सिरीज यापूर्वी जी विकेट हॅट्रिक कॅरी झाली दिनेशजी गरज, रामभाऊ फष्टे आणि त्या सोबतीनं अभि मुरबाड यांच्या वतीनं 500चं कॅश प्राईज रवी पवारसाठी अनाऊन्स होत आहे. येस इट इज क्लिअर बीमर. रिव्ह्यू आता गमावलाय तो बॉलिंग करणाऱ्या जय मल्हार मानिवलीनं. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. डेफिनेटली कमरेपेक्षा जास्त उंची या बॉलची होती, तेच पंच निर्देशित करतायत. नो +2. एक्स्ट्रा 3 धावा
धावफलक पोहोचले ते 19 आकडावर. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. रोहित साबळेला आता संधी बनली आहे. फ्री बॉल पाहायचं त्या संधीचं कितपत सोनं करू शकेल. यावलेला डीप होणारा फुलटॉस होता. अक्रॉस बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही. चांगलं व्हेरिएशन, चांगली विविधता सध्या गोलंदाज मोहितकडून. भीमरनंतर पुन्हा एकदा होत असताना छोटेखानी कमबॅक. डॉट बॉल नव्हती, छोटेखानी वापसी. स्कोर सध्या स्थिर 19 धावा. स्टील 2 टू गो. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. टर्न केलाय बॉल. वॅकंट एरिया. मिडविकेटला टप्पा घेत निघालाय बॉल. सीमारेषेच्या बाहेर येतोय तो रोहित साबळेच्या बॅटमधून. आणखीन एक संघर्षमय चौकार. सध्या 23 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट आता 8 पेक्षा कमी झालेला आहे. त्याचं कारण या षटकात चांगल्या वेगानं, चांगल्या गतीनं धावा येत आहेत. समोर टॅप केल्या बॉल. लॉंगॉनला फिल्डर थोडे दूर आहेत. तोपर्यंत बनली ती एक सिंगल. चान्स घेतला नाही सेकंडसाठी, कारण ओव्हरचे झाले सांगता रोहितनं स्वतःकडे ठेवले. स्ट्राईक. षटकं संपली 2. पाठलाग सूर्य 48च्या अर्धलक्ष्य तर गाठले. 24 बनला गेल्या 2 षटकात. आणि आता विजयासाठी उर्वरित 3 षटकात 24 धावेची आवश्यकता टीम भुवनला. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान, स्वराज्य 11 आंबेटेंबे नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहा. त्याचबरोबर टीम जय बजरंग मोगर आपणही रेडी राहा. जसा चालू सामना संपेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला एका बाजूनं लगेचच मैदानात उतरायचं आहे. चला, वेळ का वेस्ट होतोय. टीम जयमल्लार मालवली फिल्डर्स लगेचच आपापल्या जागेवरती पोहोचा. टाइम काउंटर सुरू आहे. 10 मिनिटांचा नियोजित वेळ तुम्ही 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेला आहे. 2 षटकांती 24 धावा दाफलकावर षटक सुरू होते. तिसऱ्या सेकंड स्पेलमध्ये फ्रंटलाईन बॉलर रवीला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं, ज्याने स्पर्धेतील विकेट रेटिंग नुकताच कॅरी केलेला आहे. सो तो कॉन्फिडन्स आहे गोलंदाजाकडे. मात्र सध्या मॅचमध्ये फ्रंट सीटवर आपण बघत आहोत टीम भुवनला. 2 षटकात 24 बनलेले आहेत आणि उर्वरित 3 षटकात आता आवश्यकता 24 धावेची. पहिलाच बॉल बॅकफुटवर गेले. ड्राईव्ह केला. कव्हर्समध्ये गॅप मोठा आहे चेसा फिल्डरसाठी. आउटफील्ड अत्यंत वेगवान. पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न, तो फसला आणि बॉल अखेल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चौकार. रोहित साबळे 3 फलंदाज झटपट बाद झालेत जरूर, मात्र या डावात त्यांनी क्रिकेटची आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी सध्या स्वीकारली आहे आणि चांगली बॅटिंग सध्या त्यांच्या वतीने होती. वैयक्तिक 7 बॉलमध्ये 15 धाब्याचे योगदान देत आहेत. चौकारासोबत धावफलक 28. यावेळेला बॅटन पॅड मध्ये टर्न केल्या बॉल काउफेसला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टन अटन इट, ग्रेट इट, यूज इट, सिक्सर. जबरदस्त टायमिंग, चांगलं मिडलिंग, चांगलं टायमिंग, चांगलं तंत्र फलंदाजीचं. आता समोर खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज बॉल हवेत, विकेट धोक्यात आणि आली आहे मॅचची प्राइज विकेट. फलंदाज बाद. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि अति आक्रमकता आता भोवली आहे ती फलंदाज रोहित साबळेला. विकेटचं पतन. 4था धक्का. पुन्हा एकदा टीमच्या मदतीला धावून आलेले आहेत. 21 धाब्याचे योगदान देत रोहित साबळे माघारी परत आहेत. धावफलक पाहिले तर सध्याच्या घडीला 34 धावा आणि विजयासाठी 15 चेंडूत 14 धावेची गरज. 15 चेंडूत 14 धावा. 9 बॉलमध्ये 21 धाब्याचे योगदान देत रोहित साबळे माघारी परत आहेत. रवी यांनी 4थी विकेट या मॅचमध्ये कॅरी केलेली आहे, तर सांघिक देखील 4थी सफलता फिल्डिंग करत असताना टीम जयमल्लार मानिवली क्रिकेट संघाकरता. नवीन बॅटर महेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत.
15 चेंडूत 14 धावा. इथनं डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट टेकिंग बॉलिंग मॅटर करेल. टीम जमल्लार मानिवली करता बॉल तयार होत आहेत. रवी रनवे मध्ये आलाय, थोडं व्यत्यय. अंपायर सिग्नल इट्स अ डेड बॉल. चौतीस धावा सध्या स्कोर बोर्डवर. विकेट 4 गमावलेले आहेत. सॉफ्टवेअरने खेळण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस केलेली आहे. ब्लँड स्विंग ऑफ बॅट. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. महेशला डॉट बॉलची झाली आहे सांगता. आता रन बॉल इक्वेशन. 14 चेंडू 14 धावेची गरज. 14 बॉल 14. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, हलकासा अपील, एज अँड टेकन. फलंदाज बाद. महेश माघारी. 34 ला 5वा धक्का. आणखीन एका विकेटचं होते पतन आणि स्पर्धेतील फायपर कंप्लीट करणारा पहिला गोलंदाज ठरलाय रवी पवार. व्हॉट अ बॉलिंग. भुवन सक्त सूचना आयोजकांचे आलेले. ओनली इन केस ऑफ एमर्जन्सीज तुम्ही पाडे मैदानात नेऊ शकता. यापूर्वी देखील दुसऱ्या षटकात तुमच्या वतीनं पाडे मैदानात नेण्यात आलं होतं. टीम भुवनला पाणी किंवा बॅट आपण मैदानात घेऊन जाऊ नका, ही सूचना आयोजकांची आलेली आहे, लक्ष असू द्या. 5वा फलंदाज बाद होतोय. 34 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर जयेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्टील 1 टू गो. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, अपील, मात्र पंचांनी हाईट फॅक्टर या बॉलचा विचारात घेतला आहे. नकार आला. डॉट बॉल. ओव्हरची झाली सांगता 3 षटकात बनल्या गेल्या 34 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू 2 षटका आणि विजया करता 14 धाब्याची गरज. 12 बॉल 14चा सामना. षटक सुरू होते. 4थं विकास गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 12 बॉल 14 धावेची गरज. मॅच इज स्टील ऑन. चला टाइम काउंटर सुरू आहे. ज्ञानेश्वर ऑल टीम मल्हार मानेवली. 12 चेंडू 14. विकास बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल राऊंड विकेटनं विथ द अँगल निघालाय. तो थेट यष्टीर रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली आहे सांगता. कालच्या दिवसात या स्पर्धेत 37 धावेचंही संरक्षण झालेलं आहे. टीम जगदंब सासनेकडून तो जबरदस्त परफॉर्मन्स आपण यापूर्वी या स्पर्धेत पाहिलेला आहे. या धावाही रोखल्या जाऊ शकतात. फुल टॉस. ऑन साईडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर मात्र दूरवरून अंतर कापत आले. चांगला थ्रो विकेट किपर रेंडला मिळेल ते एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली ती 35-35. आता खऱ्या अर्थानं सामना सुरू झालेला आहे. 15 चेंडूत 14 वरती सामना होता. आता मॅच आली आहे ती 10 बॉल 13 वर. चांगला दबाव बनवला आहे स्पेशली फायफर रवी पवारचा, जो या मॅचमध्ये सध्या संघर्ष करण्यास भाग पाडतोय टीम भुवनला. यावेळेला खोलात होता बॉल. बॅटची कड आहे तेच सांगतायत पंच. अपील स्ट्रॉंग झालं होतं. शॉर्ट फान लेगला जोपर्यंत बॅकअप येईल एक सिंगल धाव ॲड होताना दिसेल. आणि सिंगलचा सध्या स्कोर आपण बघत आहोत 36-36. 9 बॉल. आता मॅचमध्ये विजय करता 12 धावेची गरज. 9 चेंडू 12 धावा. आघाडीचा सलामीवीर योगेश सजून या मॅचमध्ये ऑन विकेट आहे. ही जमेची बाब टीम भुवन करता. मात्र विकास यांच्याकडे अनुभव आहे.
यावेळेला फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह करतायत. लॉंगबॉलला फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. सेकंडसाठी चान्स घेतलाय. थ्रो थोडा खराब आणि तितक्याच चपलतेनं तितक्याच वेगानं आता दुसरी धावही पूर्ण झालेली आहे. 2 धावेनिशी सध्या टीम सरकते पुढे. भुवन धावफलकावरती रन्स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 38. 8 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये विजा करता अजूनही 10 धावेची गरज. 8 चेंडू 10 धावा. हे 2 बॉल दोन्ही टीमसाठी निर्णायक असतील. चला वेळ थोडा जास्त खर्च होतोय. जय मल्हार मानिवली थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 10 बॉल 8. शेवट ड्राईव्ह केला बॉल. 5वा चेंडू 1 धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. थ्रो थोडा खराब आणि आता दुसरी धाव पुन्हा एकदा पूर्ण झालेली आहे. आउटफील्ड मधून सातत्यानं खराब कामगिरी आता होत असताना त्याच कारणासह गोलंदाज सध्या थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत. 2 धावेसहित स्कोर आपण बघत आहोत. 40. 7 बॉल आणि आता विजा करता 8 धावेची गरज. 7 चेंडू 8 धावा समीकरण. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा. टीम आंबेटेंबे आणि त्याचबरोबर टीम मोहगर. चला आंबेटेंबे टीम रेडी राहा. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर फिल्डिंग करता तर टीम मोगर आपलाही स्क्वॉड रेडी करा. स्विच अँड स्वीट इट. पाठवलाय बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक क्षणाला आलाय हा महत्वपूर्ण लाभदायी शुभदायी चौकार. शेवटच्या चौकारानं मॅचची हवा पुन्हा एकदा काढली. मात्र इथनं देखील कमबॅक करावं लागेल, लढावं लागेल. जर जिंकायच्या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं आहे तर या षटकात मात्र आता गोलंदाजाला संघर्ष करावा लागेल. 6 चेंडू 4 धावा समीकरण. ज्ञानेश्वर कडव DK एक्सपिरियन्स कंटेंडर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला वेळ जास्त खर्च होतोय. रवी पवार अँड ऑल टीम थोडं सहकार्य अपेक्षित. 6 चेंडू 4. 6 चेंडू 4 धावा. 4 धावा 6 चेंडू. कोण जिंकेल हा सामना हा प्रश्न उपस्थित होतोय. पहिलाच बॉल बॅकफुटवर गेले. कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलाय. चांगला स्ट्रोक. एक सिंगल बनली आहे. सेकंडसाठी चान्स घेतलाय आणि आता दुसरी धाव पूर्ण होताना दिसेल. 2 धावेनिशी सध्या टीम सरकते पुढे. भुवन 46. 46 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. 5 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये विजया करता 2 धावेची गरज. 5 चेंडू 2 धावा. इथनं डॉट बॉल पर्सेंटेज फिल्डिंगमध्ये ते अग्रेशन असणं गरजेचं राहील. विकेट फॅक्टर मॅटर करेल. बॅटची कडा बॉल मागे फ्लाय झाला. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत लॉंग स्टॉपला हा नॉन स्टॉप 4 आलाय. चौकार आलाय आणि याचबरोबर रोमांचक सामना जिंकलाय तो टीम भुवन. अभिनंदन टीम भुवन. हार्ड लक टीम जय मल्हार मानिवली. हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय.